आपल्या कंट्रीमध्ये इंटरनॅशनल मॅन्युप्युलेशन बाय दी अदर कंट्रीज खूप आहे. जे इंटरनॅशनल डिसिजन आहेत आपले ते मॅन्युप्युलेट होतात आपले. आणि ते का मॅन्युप्युलेट होतात? बिकॉज ऑफ युअर वीक लाईक पॉलिटिकल सिस्टम. तेव्हा तुम्ही हा विचार करा लोकसभेच्या इलेक्शनला की तुमचे जे MPs तुम्ही पाठवणार आहात तुमच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये जे कॅन्डिडेट्स उभे आहेत त्याच्यामधला सर्वात स्ट्रॉंग कॅन्डिडेट कोणता आहे, त्याची बौद्धिक क्षमता काय आहे, त्याचं एज्युकेशन काय आहे, त्याची रिसर्च काय आहे, ना की तो फक्त झेंडे आणि बॅनर लावतोय. हे झेंड्यांचं आणि बॅनरचं राजकारण मला लोकसभेच्या इलेक्शन्समध्ये समजत नाही. डॉक्टर बाबासाहेबांना जसं खूप क्लोजली स्टडी करतो आणि त्यांनी हे वाक्य बोललेलं जे रिसेंटली आत्ता एक सध्या प्रकाश आंबेडकर जे आहेत त्यांनीही ते वाक्य वापरलं होतं की आपला जो इंटेलेक्च्युअल आहे इज अ डिवॉजरस. म्हणजे जो इंटेलेक्च्युअल जो बौद्धिक आहे आपला त्याला विचार करायचा नाही आहे, त्याला फक्त आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहायचं आहे. Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम, जय संविधान. सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण एका नवीन विषयाची सुरुवात करत आहोत आणि त्या विषयाचं तो विषय आहे भारताची दशा आणि दिशा. भारताची दशा आणि दिशा या एपिसोडमध्ये आज आपले पहिले गेस्ट पहिले पाहुणे आहेत राहुलजी गायकवाड. जय भीम राहुलजी. राहुलजी यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांचं शिक्षण BSc झालेलं आहे. BSc सायन्स मधून त्यांचं शिक्षण झालेलं आहे. तसेच MBA इंटरनॅशनल बिझनेस यामधून त्यांचं शिक्षण झालेलं आहे. तसंच MSc कॉर्पोरेट फायनान्स हा त्यांचा या विषय आहे. त्यांनी त्यामधून शिक्षण प्राप्त केलेलं आहे. सध्या ते लंडनमध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ॲज अ VP म्हणून काम करतात आणि अतिशय वंचित समाजातून ते सध्या कार्यरत आहे. समाजाप्रती त्यांचं खूप तळमळ आहे, खूप आस्था आहे. समाजामध्ये काम करण्याची त्यांची जिद्द आणि धडपड अतिशय खूप आहे. अनेकांना त्यांनी बरीच हेल्प केलेली आहे, जॉबसाठी म्हणा किंवा इतर कारणासाठी म्हणजे बिझनेस सेटअपसाठी किंवा बऱ्याच गोष्टीसाठी त्यांनी अनेकांना हेल्प केलेली आहे. लंडनमध्ये असताना तसेच दुबईमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. अमेरिकेमध्ये ते काही वर्ष काम करत होते. तर आज ते आपल्याला गेस्ट लाभल्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचा आभार मानतो. राहुलजी, आपण या ठिकाणी सम्यक क्रांतीला अतिशय आपला अनमोल वेळ दिलेला आहे आणि आपण या ठिकाणी येऊन आमच्या चॅनलच्या माध्यमातून एक प्रबोधनाचं काम, एक चांगलं काम करत आहात. समाजाप्रती जसं बाबासाहेबांनी सांगितलं की पे बॅक टू सोसायटी, त्यामध्ये तुम्ही विश्वास करून जे काम करताय ते खरंच एक आपुलकीची गोष्ट आहे. खूप चांगलं वाटतं आहे. तर राहुलजी, आपण या ठिकाणी सुरुवात करत असताना मला तुम्हाला विचारायचं आहे की आपण या ठिकाणी आलेलं आहात. इंडियामध्ये येण्याचं आपलं म्हणजे नेमकं काय कारण आहे? फर्स्ट ऑफ ऑल निलेशजी, मला एवढी तारीफ ऐकायची सवय नाही आहे. थँक्यू फॉर दी सेम. आणि तुम्ही एवढं आम्हाला फॉलो करताय आणि तसंच मला असं वाटतं की तुमच्यासारखे जे रिपोर्टर्स आहेत, जे सध्या जर्नलिस्ट आहेत, सध्या यूथ जे आहेत त्या यूथला भरपूर चान्स देत आहेत आणि प्रमोट करत आहेत. हे बाकीचे जे चॅनेल्स आहेत ते त्या पर्टिक्युलर सेगमेंटला फोकस करू इच्छित नाही आहेत. याच्यावर मला एक रिसर्च करावी लागेल वेगळी आणि ती का ना करत आहेत त्याच्यापाठी काय तथ्य आहे ते शोधून काढावं लागेल आपल्याला. पण फर्स्ट ऑफ ऑल तो वेगळा विषय. तुम्हाला माझ्याकडनं धन्यवाद की तुम्ही या यूथला चान्स देताय, त्यांना वरती आणण्याचा प्रयत्न करताय, त्यांच्या मनातल्या गोष्टी ओळखून घेण्याचा प्रयत्न करताय आणि एक नवीन दिशा टू पॉलिटिक्स म्हणा, इकॉनॉमिक्स म्हणा किंवा भारताची जी समाजव्यवस्था आहे त्याच्यावर तुम्ही करत आहात. त्याच्याबद्दल मला तुमचं धन्यवाद करायचं आहे. आणि इंडियामध्ये येण्याचं असं काही खास रिझन असं नाही आहे. हा बट एक रिझन असं म्हणू शकता तुम्ही की आपलं जे इलेक्शन आहे आता. सो मी मुंबईमध्ये आता सध्या कार्यरत आहे. तो म्हणजे माझं बॉर्न अँड बॉट ऑफ मी मुंबईमध्ये असल्यामुळे माझं जे वोटिंग असतं ते 20th जी आमची डेट आहे कॉन्स्टिट्युन्सीच्या हिशोबाने ती 20th आहे. सो मी माझे जे बाकीची कामं होती सगळी ती अशी प्लॅन आउट केली की त्यामध्ये माझी वोटिंगही होऊन जाईल. म्हणजे असं काय स्पेसिफिक रिझन नव्हतं, बट मी माझी कामं अशा प्रकारे लाईनअप केली. ॲज अ NRI
एक्झॅक्टली. ॲज अ एन आर आय असं असतं किंवा लंडनवरून इंडियामध्ये येणं म्हणजे खर्च, पाणी, सगळ्याच गोष्टी असतात. पण मी अशा प्रकारे त्याला सेग्रिगेट केलं की त्याच्यासोबत माझं वोटिंगही होऊन जाईल. सो दॅट इज वॉट इज द नॉर्मल रिझन अँड दॅट इज द रिझन आय एम इन इंडिया नाउडेज. अँड आय एम व्हेरी हॅपी सिटिंग विथ यू अँड गिविंग यू द इंटरव्ह्यू विथ व्हेरी प्लेजर माइंडेड. मी तुमचं खूप खूप आभार मानतो आणि खरंच तुमच्यासारखे यूथ या देशामध्ये घडत आहेत, या जगाला मिळत आहेत. खूप चांगलं वाटतं. आपण मतदानाबद्दल इतके जागरूक आहात हे ऐकून म्हणजे एक अभिमान वाटला की जी लोकशाही आहे त्या लोकशाहीच्या प्रती तुम्हाला इतकी चांगली संवेदना आहे, इतके चांगले तुम्ही त्याबद्दल विचार करता. असे खूप कमी यूथ आहेत जे आपल्यासारखे विचार करतात. खरंच सगळ्यांनी जर का आपल्यासारखा विचार केला तर भारत हा खरंच जगाची एक मोठी महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही असं मला वाटतं. आणि ही जगातली मोठी लोकशाही अतिशय स्ट्रॉंग होईल जर का सगळ्यांनी असा विचार केला. पण राहुलजी, मला एक विचारायचं होतं याच विषयाला धरून की फार कमी लोक असा विचार करतात. तर तुम्ही आत्ता मतदान करताय तर त्या मतदानाचं नेमकं अर्थव्यवस्थामध्ये काय व्हॅल्यू आहे? म्हणजे एका मताला किती व्हॅल्यू आहे, म्हणजे नेमकी व्हॅल्यू किती आहे? तुम्ही माझ्यापेक्षा म्हणजे तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे सांगू शकता आपल्या प्रेक्षकांना. फर्स्ट ऑफ ऑल आपला जो जसं म्हणजे मी डॉक्टर बाबासाहेबांना जसं खूप क्लोजली स्टडी करतो आणि त्यांनी हे वाक्य बोललेलं जे रिसेंटली आत्ता एक सध्या प्रकाश आंबेडकर जे आहेत त्यांनीही ते वाक्य वापरलं होतं की आपला जो इंटेलेक्च्युअल आहे इज अ डिवॉजरस. म्हणजे जो इंटेलेक्च्युअल जो बौद्धिक आहे आपला त्याला विचार करायचा नाही आहे, त्याला फक्त आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहायचं आहे. तो आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊ इच्छितच नाही आहे सध्याच्या स्थितीला. त्यामुळे जो यंग जनरेशन आहे त्याला जागृत करणं खूप इम्पॉर्टंट आहे सध्याच्या घडीला. मतदानाचं महत्त्व खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचं रिझन हे आहे, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे की आत्ताचं जे इलेक्शन चालू आहे आपलं ते इलेक्शन राज्यसभेचं आहे की लोकसभेचं आहे की तुमचं विधानसभेचं आहे. तुम्ही पहिलं सेग्रिगेशन समजून घ्या. ठीक आहे. तुम्ही जर विधानसभेच्या इलेक्शनचं जर माइंडसेट ठेवताय आणि त्या पद्धतीने तुम्ही वोटिंग करताय किंवा तुमचे जे पण कार्यक्रम आहेत त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करताय किंवा तुमचं जे माइंडसेट टुवर्ड्स टू युअर लीडर्स आहे ते तुमचं विधानसभेच्या इलेक्शन्सच्या लाईक ओरिएंटेशननुसार चालतं की तुमचं लोकसभेच्या ओरिएंटेशननुसार चालतं. कारण लोकसभेचं जे इलेक्शन असतं त्यामध्ये तुम्ही MPs जे पाठवता ते MPs तुमच्या स्टेटला किंवा तुमच्या कॉन्स्टिट्युन्सीला किंवा तुमच्या सर्टन पर्टिक्युलर एरियाला रिप्रेझेंट नाही करत, ते देशाला रिप्रेझेंट करतात. कारण एक MP जेव्हा त्या पार्लमेंटमध्ये जाऊन बसतो आणि तो तुमच्या कॉन्स्टिट्युन्सीचे विषय तिकडे मांडतो, ते विषय तो किती स्ट्रॉंगली मांडतो, त्याच्यामध्ये रिसर्च किती आहे, इकॉनॉमिकली घ्या तुम्ही, सोशली घ्या तुम्ही, एज्युकेशन बेस घ्या तुम्ही किंवा तुम्ही सर्टन इन्व्हायरमेंटल बेस घ्या, हे सगळे जे मुख्य ॲस्पेक्ट्स आहेत हे कशा पद्धतीने मांडतो. तसंच जेव्हा तो इंटरनॅशनल लेवलला ते विषय जेव्हा आपण प्रपोज करतो त्याच्यामधून जो आपल्या भारताला रेव्हेन्यू जनरेट होतो किंवा जी भारताला आर्थिक मदत होते किंवा आपले जे FDI येतात किंवा FTA येतात, फॉरेन ट्रेड ॲग्रीमेंट किंवा GVCs आहेत तुमच्या जे ग्लोबल व्हॅल्यू चेन्स आहेत, याच्यामध्ये जे इन्व्हेस्टमेंट्स येतात त्याची फंडिंग जी असते ती कोणत्या प्रकारे आली पाहिजे आणि कोणत्या प्रकारे ती इन्व्हेस्ट केली पाहिजे, त्यावर आपला इंटरेस्ट किती जातो आहे, आपल्या कंट्रीवर डेट किती आहे, याचं जे कॅल्क्युलेशन्स असतं आहे ना ते सगळं तुमच्या MPsवर डिपेंड असते आणि ते रुलिंग पार्टीवर पण असते आणि ऑपोजिशन्सवर पण असते. कारण ऑपोजिशन जो असतो तो मुद्दा धरून ठेवतो पार्लमेंटमध्ये आणि जे रुलिंगवाले असतात ते त्याच्यावर रिसर्च करतात आणि तो प्रपोज करतात पुढे. बरोबर. सो माझं म्हणण्याचा उद्देश हा आहे की जेव्हा तुम्ही एक मत द्यायला जाता, जेव्हा वोटिंग करायला जाता तेव्हा तुम्ही हा विचार करा लोकसभेच्या इलेक्शनला की तुमचे जे MPs तुम्ही पाठवणार आहात तुमच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये जे कॅन्डिडेट्स उभे आहेत त्याच्यामधला सर्वात स्ट्रॉंग कॅन्डिडेट कोणता आहे, त्याची बौद्धिक क्षमता काय आहे, त्याचं एज्युकेशन काय आहे, त्याची रिसर्च काय आहे, ना की तो फक्त झेंडे आणि बॅनर लावतोय. हे झेंड्यांचं आणि बॅनरचं राजकारण मला लोकसभेच्या इलेक्शन्समध्ये समजत नाही. दॅट्स द रिझन आय एम टेलिंग यू की जो यंग जनरेशन आहे आपला तो डिबॉजरस आहे. त्याला विचार करायचा नाही आहे की आपल्याला या पर्टिक्युलर इलेक्शनमध्ये वोट कोणाला द्यायचं आणि कोणत्या बेसिसवर द्यायचं आहे.
सो आपल्याला ह्या गोष्टींवर फर्स्ट ऑफ ऑल खूप जास्त अभ्यास करण्याची गरज आहे, सर्वे करण्याची गरज आहे. त्याच्यानंतरच आपण एक सर्टन कन्क्लुजनवर येतो की बाबा हा माणूस, आता असं नाही की आता तुम्ही म्हणताल की आमच्या तिन्ही उमेदवार उभे राहिलेले आहेत, 3-4 उमेदवार आमच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये आहेत, ते तिन्हीच्या तिन्ही व्हॅल्युएबल नाही आहेत. बट व्हॅल्युएबल नाहीत असं नसतंय, कोणामध्ये तरी जास्त क्षमता असेल त्याला तुम्ही वोट देऊ शकता. मग ती क्षमता, त्यांचा लीडर, त्यांच्या पार्टीची आयडिओलॉजी काय आहे, तो किती तुमच्या भारताच्या संविधानाला किंवा तुमच्या भारताच्या एक इकॉनॉमिकल स्टेटसला पुढे जाऊन स्टेबल करू शकतो किंवा कन्सिस्टंट करू शकतो, याच्यावर तुम्हाला फोकस केला पाहिजे आणि त्याच्यानुसार तुम्ही वोटिंग केली पाहिजे. सो ॲज आय सेड, जेव्हा आपल्याकडे रेव्हेन्यू येणार आहे, ठीक आहे, आपला डेट त्याच्यामुळे हेज होणार आहे, रिड्यूस होणार आहे. दॅट मीन्स तुमचं एक मत जे असतं ते तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे त्याला ते म्हणजे लायबल असतं तुम्ही त्या गोष्टीसाठी. म्हणजे तुमचं एक मत इज इक्वल टू युअर लाईक द पर कॅपिटा इन्कम. तुम्ही जेवढे चांगली मतं देताल तेवढा तुमचा पर कॅपिटा इन्कम वाढेल. जेवढे तुम्ही चुकीचं मतदान करताल तुमचा पर कॅपिटा इन्कम कधीच वाढणार नाही. हे सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. तर आपण माझ्या मते लीडर्सला कोसण्यापेक्षा, पॉलिटिकल पार्टीजला कोसण्यापेक्षा आपण स्वतः ॲनालाइज केलं पाहिजे की आपण जे मतदान करतो ते किती कॉन्सन्ट्रेट करून किंवा किती रिसर्च बेस मतदान करतो. तर राहुलजी, आता आपण जे मतदानाबद्दल सांगितलं ते अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलं. मला एक प्रश्न पडतो की जे भारताचं राजकारण आहे आणि जी भारताची अर्थव्यवस्था आहे, तुम्ही एक अर्थतज्ञ आहात, म्हणजे तुम्ही जगातल्या प्रत्येक देशाचं अर्थ असेल, अर्थव्यवस्था असेल, त्याबद्दल तुम्ही खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे. तर भारताचं जी काय अर्थव्यवस्था आहे आणि राजकारणी, त्याचा ताळमेळ कुठे लावू शकतो का, तो बॅलन्स होऊ शकतो का, ते काय सांगता? बघा, याच्यामध्ये 2 पद्धती आहेत. हा क्वेश्चन खूप चांगला आहे तुमचा. याच्यामध्ये दोन वेज आहेत. मी म्हणेल की एकतर जी आपली राजकारण आहे किंवा राजकारण ज्या सेगमेंटमध्ये आपलं आता सध्या चालू आहे भारताचं, यांना एकतर आपली अर्थव्यवस्था सुधारवायची आहे, एकतर यांना त्या अर्थव्यवस्थेचं नॉलेज नाही आहे. म्हणजे जे इकॉनॉमिस्ट आपल्या भारतामध्ये होऊन गेले प्रिव्हियस, मी एक इकॉनॉमिस्ट आहेत आपले अमर्त्य सेन, यांचं नाव घेऊ इच्छितो. त्यांच्या थिअरीज आणि मेथडॉलॉजीज यांनी फॉलोच केले नाही आहेत. जर त्या फॉलो केल्या असत्या तर सध्याची जी कंडिशन आहे भारताची, जे रुपयाला आपल्या सध्याच्या स्थितीला जे व्हॅल्युएशन आहे ते लज्जास्पद आहे, माझं म्हणण्याचा उद्देश आहे. आणि आपण ते सुधरवू शकतो. मला असं वाटतं की त्याची जी व्हॅल्यू आहे ॲक्च्युअलमध्ये डिफरंट लेवल आहे. आपलं जे राजकारण आहे आणि आपलं जे पर्टिक्युलरली आर्थिक धोरण आहे, याचा समतोल कुठेच नाही आहे आणि त्याचा इनडायरेक्टली इम्पॅक्ट तुमच्या पर्टिक्युलरली तुमच्या ज्या भारताच्या ग्लोबल रँकिंगवर किंवा तुमचं जे GDP आहे, पर कॅपिटा इन्कम आहे, ठीक आहे, परत तुमचे जे FDI आहेत, FTA आहेत, ग्लोबल व्हॅल्यू चेन्स आहेत, GVCs ज्याला बोलतात, याच्यावर पडतो. सो बोलण्याचा उद्देश हा आहे की आपण सध्याच्या स्थितीला जर पाहिलं, ऑइल हा खूप मोठा मुद्दा आहे. आपण बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये ते रेकॉर्डही केलेलं आहे. सध्याच्या स्थितीला जर ऑइल किंवा क्रूड ऑइल आहे किंवा नॅचरल गॅस आहे किंवा पेट्रोलियम इंडस्ट्री आहे, याच्या ज्या मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्या कोलोराडोमध्ये आहेत, US मध्ये किंवा टेक्सासमध्ये आहेत, ते आपल्या भारतामध्ये का नाही आहेत? जर भारत 3ऱ्या नंबरवर ऑइल कन्झम्पशनमध्ये सर्वात टॉप लेवलवर असेल, म्हणजे टॉप 3 मध्ये असेल, तर आपली तर ती नीड आहे, बरोबर? मग आपण आपल्या देशामध्ये असे इन्स्टिट्यूट्स का ना उभे करत, मोठे मोठे इन्स्टिट्यूट्स का ना उभे करत, ज्या इन्स्टिट्यूट्समध्ये आपण या प्रकारचे ऑइल जनरेशन आहे किंवा नवीन टेक्नॉलॉजीज घेऊन किंवा ऑइल प्रोडक्शन कसं वाढवता येईल, क्रूड ऑइलवरून अजून आपण काय वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे रिसर्च करू शकतो, काय मेथडॉलॉजीज यूज करू शकतो, याच्याबद्दल आपण रिसर्च का ना करत, बरोबर? हा खूप मोठा मुद्दा आहे. तुम्ही ऑइल डायरेक्ट रुपीमध्ये ट्रेड करायचा विचार करताय, रुलिंग गव्हर्नमेंट इज डुईंग दॅट सिन्स लॉंग बॅक, आणि त्या पर्टिक्युलर ते तुम्ही करायला गेले आणि त्याचं कायापलट थोडासा वेगळ्या पद्धतीने झाला आहे, तो लोकांपर्यंत अजून पोहोचलेला नाही आहे. ॲक्च्युली रुपी तुम्ही ऑइलमध्ये सध्याच्या घडीला ट्रेड करू शकत नाही. डॉलरमध्ये जर ऑइल ट्रेड होतं आहे वर्ल्ड वाईड, त्याचं रिझन वेगळं आहे. जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं, गोल्ड स्टँडर्ड जेव्हा 1923 मध्ये ते एक स्टुडंट होते नॉमिनल, म्हणजे इवन ही वॉज नॉट अ बिग सोशल द सोशलिस्ट और ही वॉज नॉट बिग इकॉनॉमिस्ट ऑन दॅट टाइम और नॉट बिग पॉलिटिशियन, ही वॉज अ स्टुडंट इन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. आणि त्यांच्या थिसिसमध्ये
त्यांनी काय सांगितलं की गोल्ड स्टँडर्ड हा पर्टिक्युलर फॉर्म्युला तुम्ही यूज करा. ही पर्टिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये जेव्हा तुम्ही पाहताल तुमच्याकडे जेवढा गोल्डचा साठा जास्त राहील तेवढी तुमची व्हॅल्यू वाढणार. जेवढं गोल्ड स्टँडर्ड तुम्ही स्वतःकडे ठेवताल तेवढी तुमची व्हॅल्यू. आता सध्याच्या स्थितीला जर तुम्ही US पाहिली तर US अशी एकमेव कंट्री आहे ज्यांनी गोल्ड स्टँडर्ड हा फॉर्म्युला बऱ्याच वर्ष ताणून धरला आणि आज त्यांची सध्याची स्थिती आहे ते टॉप इकॉनॉमीमध्ये आहेत. जेव्हा तुमचा जो पर्टिक्युलर करन्सी आहे कंट्रीचा तो जगभर फ्लोट होत नाही, जगभर तो पर्टिक्युलरली पर्याय त्या पर्टिक्युलर करन्सीला दुसरा पर्याय नाही भेटत. आपली करन्सीच तुम्हाला ट्रेड करावी लागेल. कारण USचा जर तुम्ही रेकॉर्ड पूर्ण पाहिला त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की एवढी करन्सी त्यांची फ्लोट केली अख्ख्या जगामध्ये की लोकांना पर्याय नाही उरला डॉलरशिवाय. त्यांना ट्रेड करणं भाग पडलं डॉलरमध्ये आणि त्यांनी नंतर मग मिडल ईस्टमध्ये जाऊन मग ऑइल बेस्ड कंट्रीज जसं तुम्ही ओपॅक कंट्रीजमध्ये पाहिलं, इराण आहे, इराक आहे, तुमची बरेचशे कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये. सौदी अरेबिया इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर, लाईक मोस्ट इम्पॉर्टंट लोकेशन जिथे आपण ऑइल प्रोडक्शन करतो. सो ऑइल हा मुद्दा खूप मोठा आहे बरोबर. बट आपण काय करतो ॲज अ भारत, आपण फक्त ओपॅक कंट्रीजशी डील करतो. मग तुम्ही बाकीच्या ज्या पर्टिक्युलर कंट्रीज आहे जसं कतर आहे, अँगोला आहे, जे बाहेर पडलेले ओपॅकमधून त्यांच्याशी आपण किती डीलिंग करतो? आपण त्यांच्याशी किती डीलिंग करायचा प्रयत्न करतो? आपण नाही करत. म्हणून मला असं वाटतं की जे भारताचं जे आपलं राजकारण आहे, भारताचे जे वरचे इंटलेक्च्युअल्स बसलेले आहेत पर्टिक्युलरली तुमच्या व्यवस्थेमध्ये सिस्टममध्ये ते इकॉनॉमिस्टला फॉलो नाही करत प्रॉपरली. हा माझा आरोपही म्हणू शकता तुम्ही. इवन ऑइल प्रोडक्शनचं जर तुम्ही बोलले तर स्टेट वाईज जर तुम्ही सेग्रिगेशन पाहिलं, आता आपण तीन स्टेट्स घेऊया. एक गुजरात घ्या तुम्ही, महाराष्ट्र घ्या आणि तुम्ही उत्तर प्रदेश घ्या. उत्तर प्रदेशचं जे पॉप्युलेशन आहे हाय आहे, गुजरातचं थोडंसं लो आहे आणि महाराष्ट्राचं एक जवळपास 12-12.5 करोडचं पॉप्युलेशन आहे आणि आय थिंक उत्तर प्रदेशचं जवळपास 49च्या रेंजमध्ये पर्टिक्युलर पॉप्युलेशन आहे बरोबर. मला तुम्ही ही गोष्ट सांगा की नीती आयोगच्या साईटवर जाऊन कधी आपण इंटेलेक्च्युअल्स किंवा यंग जनरेशन्स किंवा जे युथ आहेत त्यांनी कधी जाऊन तिथे चेक केलं का की ऑइलचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं इंडियामध्ये स्टेट वाईज? तुम्ही जर पाहताल तर ऑइलचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते एकदम वेस्टेज पद्धतीने केलं जातं. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त ऑइल कन्झ्युम करतोय किंवा एक्सपोर्ट करतोय मार्केटमधून आणि इनडायरेक्टली दॅट विल बी अफेक्टिंग ऑन द कंट्रीज बजेट. कंट्रीज बजेट विल बी अफेक्टिंग ऑन वर्ल्ड बँक. वर्ल्ड बँक आपल्याला लोन देत जाते बट आपल्यावर सध्या 635 बिलियन USD बरोबर एवढं कर्ज आहे आणि जवळपास IMF वॉर्निंग देऊन झालेलं आहे. जवळपास 2026 पर्यंत आपण 100% ॲडव्हर्स टू दी GDP होणार आहोत बरोबर. पण याला थांबवण्याचे बरेचसे रेग्युलेशन्स आणि रूल्स आपण जर फॉलो केले किंवा आपण प्रॉपर मेथोडॉलॉजीज फॉलो केल्या किंवा आपण अप्रोप्रिएट वेमध्ये या गोष्टी टॅकल करायचा प्रयत्न केला, कारण राजकारण खूप इम्पॅक्ट करत आहे इकॉनॉमीवर. इकॉनॉमी झाकून जाते त्याच्यामध्ये. जे पर्टिक्युलर राजकारण आहे त्या राजकारणाच्या सावलीमध्ये इकॉनॉमी जी आहे आपल्या कंट्री ती झाकून गेली जाते. मग आपल्याला जर याच्यावर काम करायचं तर आपल्याला एक सेपरेट सेगमेंटवर लक्ष द्यावं लागेल असं माझं वैयक्तिक मत आहे. राहुलजी, या प्रश्नाचं अतिशय चांगल्या प्रकारे आपण निरसन केलेलं आहे, शंकाचं निरसन झालेलं आहे आणि मला वाटतं हे जे आपण उत्तर दिलेलं आहे, जे काय आपण विश्लेषण केलेलं आहे ते या देशाच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थीच काय तर प्राध्यापकांना पण अतिशय गरजेचं वाटेल असं मला वाटतं. त्यांना आपल्या या विश्लेषणातून खरंच बराच फायदा होईल. मला आत्ता एक आपल्याशी बोलता बोलता एक प्रश्न पडलेला आहे. आपण एवढं इकॉनॉमीला महत्त्व देत आहे आपण, परंतु भारतामधली वस्तुस्थिती वेगळी आहे. भारतामधलं जे राजकारण आहे ते वेगळं आहे. भारतामध्ये धर्म, जात, मंदिर, मस्जिद, पुतळे, प्रार्थना किंवा नमाज ह्या गोष्टीवरच जास्त फोकस केला जातो या राजकारणांकडून. तर मग जर का या देशाची अवस्था जाती धर्मावर फोकस होत असेल तर जी आपण अर्थव्यवस्था म्हणतो त्यातून आपली डेव्हलपमेंट कशी होईल, म्हणजे काय सांगाल यावर? सो बेसिकली कसं आहे माहिती आहे का की जात धर्म यावर जे राजकारण सध्या चालू आहे
कदाचित याच गोष्टींचा इम्पॅक्ट म्हणून हे, आणि हे आता नाही चालू आहे, म्हणजे आपण एक थोडंसं समजून घ्यायला पाहिजे. जर तुम्ही 1947 पासूनचा इतिहास पाहिला, म्हणजे मी तर नेहमी हेच बोलतो की बाबासाहेब जोपर्यंत होते तोपर्यंत ॲक्च्युअल इंडिपेंडन्स होतं. त्यानंतर आपण परत अपोजिट साईडला चालत गेलो. 1856ची औद्योगिक क्रांती, आता आपण जवळपास 2056 पर्यंत जाऊ, तोपर्यंत आपली तीच कंडिशन होऊ शकते. आणि ते बाकीत पण IMFने केलेलं आहे. सो माझं म्हणण्याचा उद्देश हा आहे की प्रिव्हियस रुलिंग पार्टीज ज्या होत्या आणि करंट रुलिंग पार्टी पण आहे, ह्यांनी काय केलं की एकाने उंदरासारखं कुरतडलं आणि दुसऱ्याने त्याच्यावर नमक टाकला, बरोबर. पण जे पर्टिक्युलर जे स्कॉलर्स होते, जेवढे इकॉनॉमिस्ट झाले, जेवढे रिसर्चर झाले, किंवा जे मोठे मोठे विज्ञान सायंटिस्ट झाले, यांना तेवढं वॅटेज भेटलं नाही. आणि यांना वॅटेज भेटलं नाही याचं मुख्य रिझन जे आहे ना, तो समाज आहे, मला असं वाटतं. कारण समाजाने काय केलं माहिती आहे का, आता एक झेंडा आहे किंवा एक पक्ष आहे, हा माझा पक्ष, मग मी यालाच वोट देणार, ही मेंटॅलिटी आपण चेंज केली पाहिजे. आपण जस्ट बिकॉज ऑफ तो माझ्या समाजाचा आहे, फक्त तो माझ्या पर्टिक्युलर जातीमधून आहे म्हणून मी त्याला वोट देणार, ही जी मेंटॅलिटी आपल्याला चेंज करायला लागेल. आपल्याला वोट कशाच्या बेसिसवर दिलं पाहिजे, पहिला आपण याचा विचार करा. आपण काय करतो, आपण जन्मल्यानंतर शिक्षण घेतो, शिक्षण केल्यानंतर आपण लग्न करतो, लग्न केल्यानंतर आपल्याला घर किंवा एक अन्न वस्त्र निवारा, आपल्याला घर घ्यायचं असतंय, बरोबर. मग घर घ्यायचं असतंय, एक घर घेण्यासाठी आपण जवळपास एक वर्ष आपण रिसर्च करतो, एक वर्ष. त्याचे ते मग पूर्ण एक्सेल शीट बनवणे, मग त्याचा सगळा सर्वे करणे, मग त्याचे सगळे नोट्स बनवणे, आणि त्याच्यानंतर आपण घर घेणे. म्हणजे जागा कुठे आहे, बरोबर, जायला किती खर्च, एक्झॅक्टली लांब आहे, जवळपास काय आहे, त्याला किती ROI भेटेल फ्युचरमध्ये, किती रिटर्न्स भेटतील, शाळा किती आहेत जवळ, बरोबर, दवाखाना आहे का नाही, बरोबर. मग तसं आपण जेव्हा एखादं मतदान करतो एका उमेदवाराला, तेव्हा आपण त्या उमेदवाराचा सर्वे करतो का. मग जर तुम्ही सर्वे करत नाही आहेत ना, तर तुम्हाला त्या लीडर्सला बोलण्याचा हक्क पण नाही आहे की तुम्ही रॉंग ट्रॅकवर आहात. कारण 5 वर्षामध्ये तुम्हाला एक दिवस भेटत नाही की तुम्ही एक दिवस सुट्टी काढून आपल्या जॉबमधून त्या उमेदवाराचा एक सर्वे तरी करून घ्या. आपण काय करतो माहिती आहे, आपण भरकटलेलो आहोत सगळीकडे. जसं मी तुम्हाला सांगतो की भारताच्या इकॉनॉमीचा एवढा इम्पॅक्ट आहे राजकारणाचा भारताच्या इकॉनॉमीवर. जर सध्याच्या स्थितीला तुम्ही पाहिले, आपले जे फॉरेन ट्रेड ॲग्रीमेंट्स होतात, FTAs होतात. आता UK बरोबर आपलं रिसेंटली एक FTA चालू होतं, ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण भरपूर जास्त नेगोशिएट करू शकत होतो UKला. कारण UKमध्ये काय झालं आहे, युनायटेड किंगडममध्ये सध्या SVB बँकच्या इश्यूमुळे भरपूर बँकिंग सिस्टम, बँक ऑफ इंग्लंड पूर्ण हादरलेली आहे, ठीक आहे. इन्फ्लेशन रेट इज ऑलमोस्ट हाई, वन ऑफ द हायेस्ट रेट इन UK राईट नाऊ, राईट. जॉब एम्प्लॉयमेंटचे इश्यूज आहेत तिकडे, बरोबर. UKची जी पर्टिक्युलर इकॉनॉमी डिपेंड असते टुरिझम इंडस्ट्रीवर, ती टुरिझम इंडस्ट्री पण आता ठफ आहे. तर त्यांना गरज आहे आता लेबर्सची. म्हणजे इंडियाला तर मी एक प्रकारचं लेबर प्रोडक्शनच म्हणतो, ते तर मी तुम्हाला आता त्याचं एक्झॅक्टली लेबर प्रोडक्शन कंट्री आहोत आपण लेबर प्रोड्यूस करतो आणि त्याचं युटिलायझेशन बाहेरच्या कंट्रीज करतात. दॅट मीन्स आपल्या कंट्रीमध्ये इंटरनॅशनल मॅन्युप्युलेशन बाय दी अदर कंट्रीज खूप आहे. जे इंटरनॅशनल डिसिजन आहेत आपले, ते मॅन्युप्युलेट होतात आपले. आणि ते का मॅन्युप्युलेट होतात, बिकॉज ऑफ युअर वीक पॉलिटिकल सिस्टम, बरोबर. तेच मी तुम्हाला सांगतोय की तिकडे एवढी भयानक हालत असताना, एक्झाम्पल काय सांगू शकतो, मॅनिप्युलेशन म्हणजे तेच, म्हणजे हेच, म्हणजे एवढी भयानक हालत आहे त्यांची आता सध्याच्या स्थितीला, बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला FTA साईन करण्यासाठी, ॲग्रीमेंट तुम्हाला ऑनबोर्ड करण्यासाठी जवळपास 14 मीटिंग्सची गरज काय आहे. तुम्ही एका मीटिंग्समध्ये सगळे तुमचे जे पर्टिक्युलर, आता जवळपास आपले किती स्टुडंट्स आहेत UKमध्ये, जवळपास 10 लाख स्टुडंट्स आहेत, बरोबर. वर्किंग किती मेंबर्स आहे, IT मध्ये किती आहेत, फायनान्समध्ये किती आहे, डॉक्टर्स किती आहेत, सायंटिस्ट किती आहेत, त्यांच्या जॉब सॅलरीज जस्टिफिकेबल आहेत का. ते जस्टिफिकेबल नाही आहेत, त्या लेबर लेवलच्या सॅलरीज आहेत तुमच्या, बरोबर. जस्ट बिकॉज ऑफ पाऊंडची व्हॅल्यू जास्त आहे, आपण तिकडे जॉब करण्यासाठी जातो, बरोबर. आपल्याकडचे एज्युकेशन तेवढं चांगलं नाही आहे असं ते म्हणतात.
बट ॲक्च्युअली आपलं एज्युकेशन चांगलं आहे त्यामुळे आपले लेबर ते यूज करत आहेत, आपली एम्प्लॉयमेंट ते यूज करत आहेत, बरोबर. मग आपली मुलं तिकडे जात आहेत का, मग त्यांचं डायव्हर्जन काय आहे, बरोबर. आत्ता सध्याच्या स्थितीला जर आपण तिकडे आपल्या ज्या बाहेरच्या कंट्रीजमध्ये तुमचे FTAs व्यवस्थित तुम्ही नेगोशिएट केले तर त्याचा बेनिफिट आपल्या यूथला फ्युचरमध्ये होऊ शकतो. आपली लिटरली मी सांगितलं तुम्हाला, आपली मुलं जे शिक्षणासाठी बाहेर जातात ते लिटरली तिकडे लेबर क्लास वर्क करत आहेत, डिलिव्हरीची कामं करत आहेत. मग आपण जर विश्वगुरू आहोत, आपण जर टुवर्ड्स टू सुपर पॉवर चाललेलो आहोत, तर मग आपल्याला शोभतं का की आपले CFA CAs आपले MBAs जाऊन तिकडे झाडू मारत आहेत किंवा एखादा लेबर क्लास जॉब करतात किंवा डिलिव्हरीचे जॉब्स करतात. अँड स्पेसिफिकली द मोस्ट ऑफ फिगर कमिंग फ्रॉम द गुजराती स्टुडंट्स. म्हणजे आय डोंट नो व्हॉट्स गोइंग ऑन, बट दिस इज द सिच्युएशन इन दी अब्रॉड कंट्रीज नाउडेज, ज्याच्यावर आपल्याला फोकस केला पाहिजे. म्हणजे मी तेच म्हणतो की जे मॅन्युप्युलेशन आहे आपल्या कंट्रीमध्ये बाहेरच्या कंट्रीजकडनं ते खूप जास्त आहे, त्याच्यावर आपल्याला विचार केला पाहिजे. आणि हे काय आहे, बिकॉज ऑफ दी वीक पॉलिटिकल सिस्टम. लगेच मॅन्युप्युलेट होतात. काय समजत नाही मला की आपण घाबरतो का समोरच्याशी नेगोशिएशन करण्यासाठी, किंवा जर तुमची कॅपेबिलिटी नसेल किंवा तुमचं फायनान्स डिपार्टमेंट तेवढं स्ट्रॉंग नसेल तर तुम्ही त्या प्रकारच्या हायरिंग्स करा किंवा त्या प्रकारच्या ट्रेनिंग्स करा किंवा त्या प्रकारचे इंटेलेक्च्युअल्स तुम्ही हायर करा ना. तुमची जी फायनान्स डिपार्टमेंटची सेटलमेंट आहे ती अप्रोप्रिएट नाही आहे ॲज पर माय अंडरस्टँडिंग. बिकॉज सध्याच्या स्थितीला तुम्ही अजून एक मुद्दा मी मध्ये एक मुद्दा रेज केलेला, खूप मोठा मुद्दा, त्याच्यामध्ये ज्या FDI आहेत आपल्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स ज्या आपल्या कंट्रीमध्ये आपण घेतो इज द पार्ट ऑफ ग्लोबल व्हॅल्यू चेन्स, GVCs. ओके, आता कसं असतं मी तुम्हाला सिम्पल सांगतो, आपल्याला कसं फूल बनवलं जातं आपल्या कंट्रीला. जेव्हा एखादा प्रोडक्ट, फॉर एक्झाम्पल आयफोन आहे, बरोबर, आयफोन जो बनतो त्याची एक ग्लोबल व्हॅल्यू चेन असते, बरोबर. ग्लोबल व्हॅल्यू चेनमध्ये काय येतं, तुमचं रिसर्च येतं, R&D येतं, त्याच्यानंतर तुमचं प्रोडक्शन येतं, त्याच्यानंतर तुमचं पर्टिक्युलरली तुम्ही बोलताल की डिझायनिंग पार्ट येतो, त्याच्यानंतर त्याची मार्केटिंग येते, त्याच्यानंतर त्याचा सेल्स येतो. अशी चेन असते एका प्रोडक्टची, बरोबर. आता कोणत्या पर्टिक्युलर सेगमेंटवर, कोणत्या मोडवर तुमच्या कंट्रीमध्ये ती फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट डिप्लॉय होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता प्रोडक्शन होण्यासाठी म्हणजे आयफोन बनतं कुठे, कॅलिफोर्नियामध्ये, बरोबर, पण तो विकल्या कुठे जातो, अक्रॉस वर्ल्ड वाईड, बरोबर. म्हणजे तुम्ही त्या पर्टिक्युलर चेनचा हा पार्ट आहात किंवा डिस्ट्रीब्युटर लेवलला आहात जिथे तुमचा मार्जिन लेवल कमी आहे. सर्वात हायेस्ट मार्जिन कुठे असतो, R&Dला, किंवा तुमचं जिथे पर्टिक्युलरली तो प्रोडक्ट तुमचा इनॉग्रेट होतो तिथे तुम्हाला सर्वात हायेस्ट मार्जिन असते, बरोबर. बट आयफोन काय करतो, आपल्या कंट्रीमध्ये तो एक तो प्रोडक्ट प्रोड्यूस करतो, बनवतो, कारण आपल्याकडे लेबर चीप आहे, म्हणजे त्याची कॉस्ट कमी लागली, तो त्याचा फायदा बघतो. दॅट्स द रिझन देर आर 4 टाईप ऑफ दी FDIs. एक आहे व्हर्टिकल, एक आहे हॉरिझॉन्टल, एक आहे कॉंग्लोमेट्रेड आणि एक आहे प्लॅटफॉर्म बेस. जी कॉंग्लोमेट्रेड आहे दॅट पर्टिक्युलर FDI सिस्टम इज सुटेबल फॉर इंडियन लाईक द एम्प्लॉयमेंट सिस्टम, व्हॉट आय सी. कारण याच्यामध्ये काय होतं की बाहेरच्या कंट्रीज तुमच्या कंट्रीमध्ये तुमच्या बिझनेसेसमध्ये पैसा लावतात, ते आपल्याला बूस्ट करतात आणि आपल्या बिझनेसेसला वरती घेऊन जातात. व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टलमध्ये काय होतं, त्या कंट्रीज आपल्या पर्टिक्युलर लँड पार्सलचा, आपल्या लेबरचा यूज करतात, प्लस आपल्या कंट्रीजमध्ये स्टेक्स घेतात. म्हणजे ऑटोमॅटिकली ते आपल्याला ओव्हरकम करू लागलेत हळूहळू. मग आता हे कोणाचं काम आहे, हे जे रुलिंग पार्टी सिस्टममध्ये बसलेली आहे, बरोबर, जे आपले राज्यसभा आहे किंवा आपले लोकसभेमध्ये बसलेले आहे, हे त्यांचं काम आहे. मला असं वाटतं आपली स्टडीज जी आहे अबाउट द डिजिट्स इज व्हेरी पुअर. दॅट इज व्हॉट इज फ्रॉम माय साईड. अतिशय चांगल्या प्रकारे राहुलजी तुम्ही सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी अर्थव्यवस्थेच्या. एक प्रश्न निर्माण झालेला आहे, तुम्ही जसं जसं बोलताय तसे एक प्रश्न सुरू व्हायला लागलेत माझ्या. मला पण भरपूर इंटरेस्ट येतो, तुमचे प्रश्न एवढे गुगले असतात, म्हणजे मी खूप अप्रिशिएट करतो निलेशजी की तुमचे प्रश्न आहेत ना एकदम वेगळ्या पद्धतीने तुम्ही विचारता आणि ते प्रश्न मला कधी कधी बाउन्सर जातात, पण आता ॲज अ गेस्ट आणि ॲज अ प्रेक्षक त्यांना मला ते उत्तरं द्यायचेच आहेत नक्की. मग मी त्या पद्धतीने माझा प्रयत्न करतो. नाही, पण आपलं जे काय नॉलेज आहे ते खूप चांगलं नॉलेज आहे, त्याचा
खरंच लोकांना फायदा होणार आहे. म्हणूनच तर आपण हा विषय घेतला आणि तिसरी इंटरव्ह्यू आपली या आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर प्रश्न असा आहे की जे राजकारणी वारंवार पक्ष बदलत आहेत आणि या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, तर ह्याचा परिणाम लोकांवर होतो का, अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो? इनडायरेक्टली परहॅप्स लाईक इट्स बोथ ऑफ साईड्स. जो पक्ष म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो. माझा एक मित्र होता, बरोबर, 2 मित्र म्हणजे दोघे होते मित्र, त्याचा मित्र होता तो. सो हे दोघे लहानपणीचे एकदम क्लोज म्हणजे आमच्या मुंबई या लँग्वेजमध्ये आम्ही त्यांना चड्डी बड्डीच बोलायचो. सो ही दोघे जण लहानपणापासून एकत्र वाढले, स्कूलिंग एकत्र, कॉलेज एकत्र, त्यांचं सगळं शिक्षण एकत्र झालं, परत त्यांची लग्न झाली, त्याच्यानंतर ते एकत्र राहिले, फिरायचे वगैरे, नवरा बायको दोघे कपल. आणि ते लोक फॉलो करायचे स्टार्टपासून एका गटाला, जी की शिवसेना आहे आपली सध्याची, बरोबर. आता रिसेंटली मला अशी न्यूज कळाली की त्या दोघांच्या बायका या एकमेकांशी बोलत नाहीत आणि ते दोघेही एकमेकांशी बोलत नाहीत. काय बोलतात? कारण असं झालं की एकाची जी आयडिओलॉजी राहिली ती टुवर्ड्स टू एकनाथजी आणि एकाची जी आयडिओलॉजी राहिली टुवर्ड्स टू उद्धवजी. आणि त्याच्यामध्ये त्या दोघांचे एवढे वाद, म्हणजे ते लिटरली ते पर्टिक्युलरली जर रॅलीजमध्ये पण एक आपलं एकनाथजींच्या रॅलीमध्ये असतात आणि एक आपल्या उद्धवजींच्या रॅलीजमध्ये किंवा सभेंमध्ये असतात. आणि त्या दोघांची जी आयडिओलॉजी क्लॅश झाली आणि सध्याच्या स्थितीला ते दोघे एकमेकांशी बोलत नाही आहेत. तर माझा हा पर्टिक्युलर जो एक्झाम्पल आहे, हा एक्झाम्पल मी आता प्रेक्षकांना नाही मी संबोधत, हा डायरेक्टली मी पॉलिटिशियन्सला संबोधतो की तुम्हाला असं वाटतं ठीक आहे की आम्ही पक्ष बदलतो, याने काय नाही होत, तुम्ही कुछ कॅज्युअली घेता या गोष्टींना, पण याचा जो इम्पॅक्ट आहे जो समाजामध्ये राहिलेल्या लोकांवर, यूथवर खूप सखोल होतो. मी ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलमधून हे नोटीस केलं. कधी कधी भावाभावाची पण भांडणं होतात. लिटरली प्रत्येक घरामध्ये आता वेगळ्या आयडिओलॉजीज आहेत प्रत्येकाच्या, वडिलांची वेगळी, मुलाची वेगळी. तर हे होण्याचं रिझन जे आहे हे तुम्ही जे पक्ष वारंवार चेंज करताय याच्यामुळे. तर माझी अशी कळकळीची विनंती असेल की पॉलिटिशियन्सला की तुम्ही कमीत कमी जास्त वेळ राहा. तुम्हाला जर पक्ष चेंज करायचे असेल, म्हणजे लिटरली एका वर्षामध्येच तुम्ही रोटेशन्स करताय आणि दॅट इज कम्प्लिटली इम्पॅक्टिंग ऑन समाज व्यवस्था अँड जे आपले यूथ आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, यूथचा जो इंटरेस्ट इन दी पॉलिटिक्स आहे तो कमी होत चालला आहे आणि ॲग्रेशन खूप वाढत चाललं आहे. आणि हे जे ॲग्रेशन वाढलं आहे त्याचा इम्पॅक्ट इनडायरेक्टली तुमच्या एज्युकेशनल सिस्टमवर, सोशल स्ट्रक्चरवर, तसेच तुमचा जो कास्टिझम आहे, जो रेसिझम हा सर्वात मोठा मुद्दा आहे, याच्यावर पण पडू लागतो. खूप महत्त्वाचा मुद्दा. कारण लोक आहेत ना मेंटली डाऊन होऊन जातात आणि या पर्टिक्युलर सिच्युएशनचा काही पॉलिटिकल पार्टीज, आय एम युझिंग दी वर्ड, काही पॉलिटिकल पार्टीज खूप चांगला उपयोग करून घेतात त्यांच्या पर्सनल बेनिफिटसाठी. सो मला असं वाटतं की आपण हे जे पक्ष बदलणे हा सिस्टम आहे, हा मी जेवढे पॉलिटिकल नेते आहेत त्यांच्यासाठी मी म्हणजे माझी कळकळीची विनंती असेल की तुम्ही थोडासा विचार करा कोणतेही डिसिजन घ्यायच्या अगोदर की याचा समाजावर आणि समाज व्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो. खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितला. कारण मला पण आठवत आहे की हे जे काही घडतं आणि तुम्ही आत्ता म्हटले की लोकांचा इंटरेस्ट कमी होतो राजकारणामध्ये किंवा याच्यामध्ये. तर आता आपण बघतोय की गेल्या अलीकडच्या वर्षामध्ये जे हे सगळं घडतंय त्याच्यामुळे मतदानावर परिणाम होतो. मतदानाचा जो टक्का आहे तो टक्का घटलेला आपल्याला दिसून येतो. तर राहुलजी, आपण बरेच प्रश्न घेतलेले आहेत आणि बऱ्याच चर्चा झालेल्या आहेत इकॉनॉमिकवर आणि राजकारण याविषयी. अतिशय चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी मुद्दे मांडलेले आहेत. तर मला तुमच्याविषयी अभ्यास करताना काही गोष्टी आढळून आलेल्या आहेत. आपल्याकडे आता फार कमी वेळ की तुम्ही रुपयाचं संशोधन करत आहात. तर बरेच जे संशोधक आहेत, बरेच शास्त्रज्ञ आहेत, ते तुमच्या मागे लागलेले आहे की नेमकं तुम्ही काय रिसर्च करत आहेत, कशा प्रकारे त्या रुपयावर आपण अभ्यास करतात, काय त्याच्यातून काहीतरी एक वेगळा आउटपुट निघणार आहे असं दिसून येतं. त्याबद्दल काय सांगा.
म्हणजे मला माहीत नाही तुम्ही कुठून हे शोधून काढलं. ॲज अ रिपोर्टर तुम्हाला मी सलाम ठोकतो. बट हां, सध्याच्या स्थितीला मी काही रिसर्च करत आहे आणि बरेचसे रेकमेंडेशन्स आणि बऱ्याच लोकांनी मला कॉन्टॅक्टही केला आहे की एक्झॅक्टली तुझी रिसर्च काय आहे आणि कशा पद्धतीने तू गो ऑन करत आहे त्याच्यावर. आणि कदाचित मी त्याच्यावर एक मोनोलॉग लिहायचाही प्रयत्न करत आहे. तो डेफिनेटली आय विल फ्लोट इन टू दी मार्केट. मी ट्राय करेल की तो मराठी लँग्वेजमध्ये असावे, कारण महाराष्ट्रामध्ये मला तो फ्लोट करण्याची इच्छा आहे जास्तीत जास्त, आणि ग्लोबल लेवलला पण तो फ्लोट होणार. बट अगेन येस, माझी अशी एक इच्छा आहे आणि मला असं वाटतं की आपल्या रुपयामध्ये एवढी पॉवर आहे की ती रुपयाची पॉवर डॉलरपेक्षा जास्त आहे. फक्त हे समजून घेण्याची गरज आहे त्याला आपल्याला प्लेसमेंट कशी करायची, आणि त्याच गोष्टीवर मी आता सध्या वर्क करत आहे. मी रिसर्च अंडर प्रोसेस असल्यामुळे तुम्हाला जास्त ओपन अपली सांगू शकत नाही. बट डेफिनेटली आपण आशा करूया की आपण रुपयाची जी व्हॅल्यू आहे, जी रिस्पेक्ट आहे ग्लोबल मार्केटमध्ये, ती एक टॉप लेवलला नेऊन ठेवू. नाही, खरंच भारतीय लोकांना आणि जगाला आवडेल आपला हा जो तुमच्या ज्या रिसर्चमधून एक रुपयावर अतिशय चांगल्या प्रकारे काहीतरी नवीन एक मुद्दा बाहेर येईल, नवीन अभ्यास बाहेर येईल त्याच्यात. तर आपण जो वेळ दिला, आपण लंडनवरून इंडियामध्ये आलात, मतदानासाठी आलात, त्याबद्दल मी आभार मानतो. आणि आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानतो. आणि मी सर्वांना अशी विनंती करेल की कृपया या चॅनलला, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये आपले जे काही विचार असतील ते नक्की मांडा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपल्यासमोर येऊ शकतो. आपण हा जो व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. जय भीम, जय भारत. जय भीम.